नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. B.Ed ॲडमिशन 2026-27 या अनुषंगाने असणारी आपली प्रवेश प्रक्रिया या संदर्भातील हा व्हिडिओ. आपला एक टप्पा म्हणजेच पहिला टप्पा B.Ed CET पार पडणे हा झालेला आहे. आता उर्वरित प्रक्रिया कशी होते या संदर्भातील माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आपली 2026-27ची B.Ed CET 27, 28 आणि 29 मार्च 3 सेशनमध्ये आपण दिलेली आहे, पार झालेली आहे. तसेच एप्रिल 5 या दिवशीसुद्धा आपली B.Ed CET झालेली आहे. तर या सर्व विद्यार्थी जे आहेत ज्यांनी B.Ed CET दिली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. आता सर्वप्रथम आपला जो रिझल्ट आहे B.Ed CETचा रिझल्ट, त्याची डेट डिक्लेअर होणे हा आपला पहिला टप्पा आहे. म्हणजे रिझल्ट डेट डिक्लेअर झाल्यानंतर आपला रिझल्ट लागेल आणि साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपला रिझल्ट परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच B.Ed परीक्षेनंतर लागतो. त्या आपल्या रिझल्ट लागल्यानंतर आपला कॅप राऊंड अलॉट होतो. म्हणजे ॲडमिशन प्रोसेस जी आहे त्याचा जो कॅप राऊंड आहे तो अलॉट होणे म्हणजे तो नोटिफिकेशन त्याचं आपलं जाहीर होणे म्हणजे त्याला आपण कॅप राऊंड अलॉटमेंट असं म्हणतो. तर कॅप म्हणजेच सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस. आपल्या B.Edचे जे ॲडमिशन आहेत, प्रवेश जे आहेत ते केंद्रीभूत पद्धतीने होत असतात आणि ते फक्त आपल्या CET सेलमार्फत होतात. ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजेच पूर्ण ॲडमिशन्स कॉलेज जरी आपला कॉलनीमध्ये असेल, आपल्या गावात असेल, तरी आपल्या कॉलेजचं ॲडमिशन आपल्याला CET सेलमार्फतच एकाच केंद्रातून करावं लागतं. म्हणजेच केंद्रीय पद्धतीने ॲडमिशन भेटणे देणे याला आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असं म्हणत असतो. त्याद्वारे आपलं ॲडमिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपला कॅप राऊंड अलॉट झाल्यानंतर सर्वप्रथम जी आपल्याला बाब करावी लागते ती म्हणजेच आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं. जरी आपण B.Ed CET फॉर्म भरलेला असेल, CET दिलेली असेल, तरी आपला अलॉटमेंटनंतर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला परत एकदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन करण्याची साईट तीच असते cetcell.mahacet.org. लॉग इन करावं लागतं आणि लॉग इनमधून आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनची एक टॅब असते, त्याला क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागतात. हे जर रजिस्ट्रेशन आपण केलं नाही तर आपण B.Ed CETच्या जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण कॅप राऊंड असं म्हणतो, त्या प्रक्रियेतून आपण बाहेर पडतो. न्यू रजिस्ट्रेशन्स केल्यानंतर आपल्याला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली पाहायला मिळते. तर ती प्राथमिक यादी असते आणि या प्राथमिक यादीमध्ये आपल्याला आपण जे आपल्या CET फॉर्ममध्ये माहिती भरलेली आहे ती माहिती आपल्याला चेक करावी लागते. त्यामध्ये जर काही त्रुटी असतील, माहिती जर चुकून एखादी टॅब भरण्यात आले असेल तर ते आपल्याला एडिट करण्यासाठी कालावधी दिला जातो. हा कालावधी 2 ते 3 दिवसांचा असतो आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म एडिट करायचा असतो. फॉर्म एडिट केल्यानंतर आपल्याला परत जी आपली माहिती आहे ती सेव्ह करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला परत एक लिस्ट लागलेली पाहायला भेटते. ज्या आपल्या त्रुटी होत्या म्हणजेच कुठल्याही आपल्या नावामध्ये बदल असेल, नाव चुकलं असेल भरताना, त्यानंतर आपले जे मार्क्स असतील त्या मार्क्समध्ये कमी जास्त मार्क भरण्यात आले असतील ते मार्क आपल्याला बदलता येतात. त्यालाच आपण ग्रॅव्हेन्सेस असं म्हणत असतो. म्हणजे त्रुटी भरण्याचा कालावधी, ग्रॅव्हेन्सेस टायमर, तो संपल्यानंतर मात्र आपल्याला फॉर्ममध्ये कोणताही बदल करता येत नाही. ही बाब आपण लक्षात घ्या. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच अडचण नाही. ग्रॅव्हेन्सेस टायमर संपल्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागलेली पाहायला भेटते आणि ही फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रिया सुरू झालेली पाहायला मिळते. आता फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपला नंबर कुठे लागला हे आपल्याला कळतं. तर त्या अगोदर आपल्याला एक बाब करावी लागते, ती म्हणजेच आपल्याला प्राधान्यक्रम द्यावे लागतात. प्राधान्यक्रम देणे म्हणजेच आपल्याला कॉलेजचे नाव जे आहेत, लिस्ट आपल्या CET सेलच्या लॉग इनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामधल्या आपल्या कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला आपल्याला आवडेल त्याला आपल्याला नंबरिंग करावं लागतं. म्हणजेच आपलं आवडतं कॉलेज 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं करणं ह्याला आपण प्राधान्यक्रम देणे म्हणजेच प्रिफरन्सेस देणे असं म्हणतो. आणि हे प्रिफरन्सेस आपल्याला कोणत्या बेसवर द्यावे लागतात तर आपल्याला मिळालेल्या गुणानुसार, मार्कनुसार. जर आपल्याला चांगले गुण मिळालेले असतील, 60+ गुण जर असतील, तर आपण गव्हर्मेंट कॉलेजला प्रिफरन्सेस द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे 2-3 गव्हर्मेंट कॉलेजला तुम्ही प्रिफरन्सेस देऊ शकता आणि त्यानंतर बाकीचे जे कॉलेज आहेत त्याप्रमाणे तुम्हाला रँकिंग करावं लागेल आणि प्रिफरन्सेस द्यावे लागतील.
पण आपल्याला जर गुण कमी असतील, जसे की 25 गुण असतील, 23 गुण असतील, आणि आपण जर गव्हर्मेंट कॉलेजला प्रिफरन्सेस दिले तर आपला नंबर लागणार नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला गुणानुक्रमे प्राधान्यक्रम द्यावे लागतात, ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. तर आता राऊंड 1 आणि राऊंड 2 हे दोन्ही राऊंड सोबतच असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. सोबत असतात म्हणजे कसे, तर प्राधान्यक्रम आपल्याला दोन्ही राऊंडचे एकदाच द्यावे लागतात, म्हणजे जास्तीत जास्त प्राधान्यक्रम आपण देणं गरजेचं आहे. राऊंड 1 आणि राऊंड 2 यामध्ये परत प्राधान्यक्रम आपल्याला डबल देता येत नाहीत, दोन्हीचे प्राधान्यक्रम एकदाच देऊन ठेवायचे आहेत. म्हणजे जास्तीत जास्त प्राधान्यक्रम आपण पहिल्या राऊंडसाठी द्यायचे आहेत आणि पहिला राऊंड झाल्यानंतर आपल्याला दुसरा राऊंड सुरू झालेला पाहायला भेटतो, परंतु दुसरा राऊंड सुरू झाल्यानंतर त्याला प्राधान्यक्रम आपल्याला मात्र देता येत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त प्राधान्यक्रम आपल्याला पहिल्या राऊंडवेळी द्यायचे आहेत. तेच आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये जर नंबर लागला नाही तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला उरलेले प्राधान्यक्रम आपल्याला उपयोगी पडतात आणि आपला नंबर कमी गुणावरसुद्धा लागतो. आता दुसऱ्या आणि पहिल्या राऊंडनंतर जर काही जागा व्हॅकंट राहिल्या तर मग आपल्याला तिसरा राऊंड झालेला पाहायला मिळतो. मग मात्र आपल्याला चान्स मिळतो, ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांना परत प्राधान्यक्रम देण्याचं आपल्या CET-CELच्या लॉग इनमध्ये तशी सूचना आलेली आपल्याला पाहायला मिळते. ती सूचना आल्यानंतर आपण प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. प्रक्रिया परत तीच राहते. राऊंड 3 हो किंवा 4 हो तर आपल्याला परत न्यू रजिस्ट्रेशन करावं लागतं, ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवा. म्हणजे दर राऊंडच्या वेळी आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. ज्यावेळेस आपण न्यू रजिस्ट्रेशन करणार नाही आणि ॲडमिशन होणं जर आपलं बाकी असेल तर आपण त्या प्रक्रियेमधून बाहेर पडतो. म्हणजे दरवेळेस आपण न्यू रजिस्ट्रेशन करणं, त्यानंतर आपल्या लॉग इनवर ज्या सूचना येतात, आपल्याला SMS ने पण ह्या सूचना येतात, व्हॉट्सअपने सुद्धा सूचना येतात, तसेच ईमेलसुद्धा आपल्याला आलेला पाहायला मिळतो. वेळोवेळी आपण सजग राहणं गरजेचं आहे. पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत आपण CET-CELच्या मेसेजला अटॅच राहणं गरजेचं आहे. तसेच आमच्या चॅनलवरती सुद्धा सर्व ज्या आपल्या सूचना असतात त्या आपल्याला वेळेत मिळतील याची आपण गॅरंटी ठेवा. आता लक्षात घ्या, आपला नंबर लागलेला आपल्याला लॉग इनमध्येच समजतो आणि तिथे आपल्याला सीट अलॉटमेंट पाहायला मिळते. सीट अलॉटमेंटमध्ये आपल्याला सीट एक्सेप्टन्स असा एक ऑप्शन असतो आणि आपण जो CET देण्यासाठी BEd CET फॉर्म भरताना जी आपण फीस भरली आहे तशीच आपल्याला एक फीस परत भरावी लागते, ती म्हणजेच असते 1000 रुपये. तर सर्व कॅटेगरींना ही फीस सेम आहे. 1000 रुपये फीस आपल्याला सीट एक्सेप्टन्स भरावी लागते. म्हणजे आपण प्रवेश घ्यायचा ठरवला नंतर आपल्याला ही फीस पे करावी लागते, ऑनलाईन पद्धतीने ती पे करावी लागते आणि नंतरच आपलं सीट बुक होतं, म्हणजे आपण ते एक्सेप्ट करू शकतो. तर सीट एक्सेप्टन्स जर आपण केलं नाही आणि पहिल्या राऊंडला जर आपण सीट एक्सेप्टन्स केलं नाही तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमधून बाद होतो, ही सुद्धा बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये आपण जास्तीत जास्त प्रिफरन्सेस द्यायचे आहेत आणि सीट एक्सेप्टन्सवरती लक्ष ठेवून ते एक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती म्हणजेच आपल्याला सर्व जे आपले डॉक्युमेंट्स असतात ते घेऊन महाविद्यालयामध्ये म्हणजे प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जावं लागतं आणि ह्या कॉलेजला जाण्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला 2 ते 3 दिवस कालावधी दिलेला असतो. तर सुट्ट्या सोडून हा कालावधी असतो, म्हणजे मध्येच एखादी सुट्टी आली तर त्यानंतर परत तो दिवस आपल्याला ॲडिशनल पुढच्या सुट्टीनंतरचा पाहायला मिळतो. म्हणजे 3 दिवसात आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं. आता BEd CETला आपल्याला सगळे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटचा सेट आपल्याला सोबत ठेवावा लागतो. तर यामध्ये कोणते कागदपत्रे आहेत ते आपण पाहूया. बहुतांश विद्यार्थ्यांची विचारणा असते की ॲडमिशनसाठी आपल्याला कुठले कागदपत्र लागतील. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या BEd CETचा आपण परीक्षा देण्याच्या अगोदर म्हणजे CETचा जो फॉर्म भरला होता त्या फॉर्मची आपल्याला प्रिंट लागते. त्यानंतर BEd CETचं हॉल तिकीट लागतं, जो परीक्षा देताना आपल्याला सोबत आपण बाळगलं होतं, ज्याला आपण ॲडमिट कार्ड असंही म्हणतो, तेही आपल्यासोबत लागतं, त्याचं प्रिंट आपल्यासोबत लागतं. त्यानंतर BEd CETचा जो मार्क मेमो अजून आपला मार्क मेमो येणं बाकी आहे, म्हणजेच रिझल्ट लागल्यानंतर तो येईल आणि त्यानंतर आपली कॅप राऊंड सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच BEd CETचा मार्क मेमो हे 3 अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे की आपल्याला लॉग इनमध्ये उपलब्ध असतात. त्या प्रिंट आपण काढून ठेवलेल्या त्यावेळी नक्कीच असतील, कारण CET-CEL नंतर हे BEd CETचा जो फॉर्म आहे तो आपल्याला पाहायला मिळतो, परंतु हॉल तिकीट अवेलेबल असेल नसेल हे आपल्याला त्यावेळेस लॉग इनमध्ये कळेल. तर आपण हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्याच्या प्रिंट त्यावेळी काढणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. कारण त्यावेळेस आपण ज्यावेळेला फॉर्म भरतो तेव्हासुद्धा आपल्याला सांगितलेलं असतं की याची प्रिंट आपण जतन करून ठेवावी, म्हणजेच सेव्ह करून ठेवावी. त्यानंतर
पुढचं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते आहे आपला एस एस सीचा मार्क मेमो. एस एस सी म्हणजेच 10वी, तर 10वी बोर्डचा जो आपला मार्क मेमो आहे तर तो आपण सोबत आपल्याला घ्यावा लागतो. त्यानंतर 12वी बोर्डचा मार्क मेमो म्हणजेच एच एस सी मार्क मेमो, तर 12वी 10वी 12वी दोन्ही मार्क मेमो ओरिजिनल फॉर्ममध्ये. त्यानंतर आपल्याला मार्क्स मिळू लागतात आपल्या पदवीचे. पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन, तुमचं जेही ग्रॅज्युएशन असेल त्यामध्ये बी ए असेल, बी कॉम असेल, बी एस सी असेल, बी फार्मसी असेल, इंजिनिअरिंग असेल आणि इतर कुठलेही कोर्सेस असतील, बी टेक असेल, तर सर्वांना आपल्याला बी एडला ॲडमिशन घेता येतं. ज्यांची पदवी झालेली आहे त्यांना सर्वांना ॲडमिशन घेता येतं. तर त्यांचे 3ही वर्षाचे जे मार्क्स मेमो असतात म्हणजेच फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष, हे 3ही मार्क मेमो आपल्याला लागतात. म्हणजेच 10वी 12वी मार्क मेमो आणि ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क मेमो. तर आता ह्यामध्ये आपल्याला सेमिस्टर पद्धत जर असेल तर मार्क मेमो जे असतात ते फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, त्यामधला आपल्याला सेकंड सेमिस्टरचा मार्क मेमो लागेल. त्यानंतर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर म्हणजेच फोर्थ सेमिस्टरचा मार्क मेमो लागेल. आणि फिफ्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर यापैकी आपल्याला 6व्या सेमिस्टरचा मार्क मेमो लागेल. म्हणजेच सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि सिक्स्थ सेमिस्टर हे मार्क मेमो आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे मार्क मेमो म्हणून त्यांना गणत असतो. तर हे मार्क मेमो आपल्याला तिथे ॲडमिशनसाठी लागतील आणि तेही ओरिजिनल फॉर्ममध्ये. त्यानंतर आता बाब येते आपल्या टी सीची. तर आपल्याला जी टी सी लागते बी एडला ॲडमिशन घेण्यासाठी लागणारी टी सी, म्हणजेच कोणत्याही आपली जी पदवी झालेली आहे पदवीची टी सी आपल्याला चालते. तसेच आपलं जर पी जी झाले असेल, पी जी पासची सुद्धा आपल्याला टी सी चालते. पी जी पास अशी टीसुद्धा चालते. त्यानंतर कोणाचं जर पी जी फर्स्ट इयर झाला असेल, एफ वाय झाला असेल, एफ वाय पी जी, हे लक्षात ठेवा. ग्रॅज्युएशन आपल्याला कंपल्सरी आहे. तर फर्स्ट इयर पी जी म्हणजेच एम ए, एम कॉम, एम एस सी, एम फार्म किंवा एम ई जर आपला असेल, त्यातलं फक्त फर्स्ट इयर आपलं झालं असेल, एखादंच सेमिस्टर आपण दिले असेल किंवा फर्स्ट इयर फेलचीसुद्धा आपल्याला टी सी चालते. म्हणजे डिग्री प्लसची कोणतीही टी सी आपल्याला चालते. ही बाब आपण लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कारवाई करा. ज्यांचं फर्स्ट इयरला ॲडमिशन असेल आता, तर त्यांनी ॲडमिशन काढून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फर्स्ट इयर पास झालात, एफ वाय पी जी म्हणतो आहे मी, एफ वाय पी जी जर आपण पास झालात तर आपल्या एफ वाय झाल्यानंतर सेकंड इयरला ॲडमिशन न घेता बी एडला आपण ॲडमिशन घ्यावं. कारण बी एड करणं क्रमपात आहे. अगोदर बी एड जर आपण केलं तर आपल्याला उर्वरित जे पी जी आहे परत बी एडनंतर पूर्ण करता येतं. म्हणजे त्याप्रमाणे आपण बी एडला ॲडमिशन घेण्यासाठी तिकडचं ॲडमिशन रिमूव्ह करणं गरजेचं आहे, काढून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, विद्यापीठ जर आपल्याला इतर विद्यापीठात प्रवेश मिळाला, म्हणजेच आपण जर कोणत्याही एका विद्यापीठात काय केलेलं आहे, पदवी घेतलेली आहे, ज्या विद्यापीठाची आपली पदवी आहे त्या विद्यापीठ सोडून आपला नंबर जर दुसऱ्या विद्यापीठात लागला, तर दुसऱ्या विद्यापीठात लागल्यानंतर आपल्याला मायग्रेशन टी सी घ्यावा लागतो. आणि हा मायग्रेशन टी सी आपल्याला सोबत बाळगणं गरजेचं आहे. फक्त जर विद्यापीठ दुसरं असेल, विद्यापीठ बदललं असेल आणि होम युनिव्हर्सिटी म्हणजे आपल्याच विद्यापीठातील कोणत्याही कॉलेजमध्ये जर आपला नंबर लागला, तर आपल्याला हे कळतं कुठून, जेव्हा आपलं लॉग इनमध्ये आपल्याला कॉलेजची लिस्ट येते त्यावेळेस आपल्याला विद्यापीठनिहाय कॉलेजची नावं येतात. तर दुसऱ्या विद्यापीठातील कॉलेजच्या नावामध्ये आपला जर नंबर लागला असेल तरच आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. आपल्याच विद्यापीठामध्ये होम युनिव्हर्सिटी मायग्रेशन सर्टिफिकेटची गरज नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्यानंतर ओळखपत्र म्हणून आपलं आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटो आपल्याला लागतील. तेही आपण सोबत बाळगणं गरजेचं आहे प्रवेशाच्या वेळी. आता हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला ओरिजिनल फॉर्ममध्ये पाहिजे आहेत. म्हणजेच त्यांच्या ओरिजिनल प्रती लागतील. असं कुठलंही डॉक्युमेंट चालणार नाही की त्याची ओरिजिनल प्रत नाही, फक्त झेरॉक्स आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. तसं जर झालं तर सी टी सेल आपल्याला काही कालावधी देतं, परंतु ते आपल्याला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते सबमिट केल्याशिवाय आपल्याला कुठलाही पर्याय नाही. ही बाब आपण लक्षात ठेवा. आणि ते डॉक्युमेंट जर आपल्याला सबमिट करता आलं नाही तर आपोआप आपलं ॲडमिशन जे आहे ते आपल्याला कॅन्सल झालेलं पाहायला मिळतं. ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर सत्यप्रती जे आहेत आपल्याला 2 सोबत ठेवावे लागतात. म्हणजे ओरिजिनल ऑल डॉक्युमेंट्स आणि त्याच्या 2 झेरॉक्स आपल्याला सोबत ठेवावे लागतात. तर हे तिन्ही सेट जे आहेत, ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट, त्यानंतर 2 झेरॉक्सचा सेट, आपलं ॲडमिशन कमिटी जी असते महाविद्यालयामध्ये आपण ॲडमिशन घेण्यासाठी गेलो, ती कमिटी ते त्यांच्याकडे ठेवून घेते आणि आपल्याला रिसिप्ट देते की यांचं ॲडमिशन झालेलं आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स यांनी जमा केलेले आहेत. म्हणजे आपले डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे सेफ असतात. ही बाब लक्षात घ्या. आणि ती पावती मात्र आपण सेफ ठेवायची असते. ही बाब आपल्या लक्षात असावी. त्यानंतर आपल्याला मिळते ॲडमिशन रिसिप्ट आणि ही ॲडमिशन रिसिप्ट फीस पे केल्यानंतर मिळते. म्हणजे आपण कॉलेजची जी फीस असेल मग त्याप्रमाणे फीस वेगळ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर कॉलेजची फीस भरल्यानंतर आपल्याला ही रिसिप्ट मिळते
आणि नंतरच आपला प्रवेश काय होतो पूर्ण होतो. ही रिसिप्ट आपल्याला मिळताच कॉलेज ॲडमिशन डन झाले असे CET सेलला ऑनलाईन त्याच दिवशी कळवते. म्हणजे जे आपल्याला 2 ते 3 दिवस दिलेले असतात ॲडमिशन घ्यायला, दररोज सायंकाळी 5 वाजता हे ॲडमिशन क्लोज होतात. आणि अजून एक बाब लक्षात ठेवायची आहे, ॲडमिशन ज्या दिवशी आपल्याला डेट मिळेल त्या दिवशीच आपण काय करायचं आहे, पहिल्याच दिवशी आपण ॲडमिशनला जाणं गरजेचं आहे. तर आपल्याला 3 दिवस असणार आहेत, म्हणजेच पहिल्या दिवशी जास्तीत जास्त आपण दुसऱ्या दिवशी जावे. तर तिसऱ्या दिवशी जर आपल्याला जायला उशीर झाला आणि 5 नंतर जर आपण तिथे महाविद्यालयात पोहोचलात तर ॲडमिशन आपोआप क्लोज झालेले असतात. कारण ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीने होतात. त्या महाविद्यालयामधून तिथून त्यांना ऑनलाईन करावं लागतं आणि ते ऑनलाईन सायंकाळी 5पर्यंत त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत करावं लागतं. तर प्रत्येक दिवशी ते ऑनलाईन होत असतं. दररोज आपल्याला समजतं की CET सेलने या दिवशी किती ॲडमिशन गेलेत, पहिल्या दिवशी किती झाले, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, म्हणजे दररोज सायंकाळी 5 वाजता ॲडमिशन क्लोज होतात. ही बाब लक्षात घ्या. आणि तिसऱ्या दिवशी जर ते क्लोज झाले तर आपला आपोआप प्रवेश रद्द होतो आणि नंतर आपल्याला परत पुढच्या राऊंडची वाट पाहावी लागते. आणि फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये आपल्याला वाट पाहता येत नाही. फर्स्ट राऊंडमध्ये जर आपण ॲडमिशन घेतलं नाही तर सेकंड राऊंडमध्ये सुद्धा आपलं ॲडमिशन घेता येत नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आपण जर सीट ॲक्सेप्ट केलं तर आपल्याला ॲडमिशन घेणं क्रम पाहत आहे. आपल्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ॲडमिशन घ्यावे लागते, अन्यथा ते रद्द होते. तसेच विद्यार्थी मित्र, आपले पूर्ण प्रवेश झाल्यानंतर आपलं CET सेल जे आहे महाविद्यालयामध्ये आपला अभ्यासक्रम म्हणजेच सिलॅबस सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच प्रवेश पूर्ण होणे आणि अभ्यासक्रमाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागल्यानंतर आपण व्यवस्थित अभ्यासक्रम सुरू होता तिथे पोहोचतो. परंतु ज्यांचा नंबर दुसऱ्या, तिसऱ्या किंवा नंतरच्या राऊंडमध्ये लागतो तर त्यांचा अभ्यासक्रम आपल्याला कवर करावा लागतो. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये आपला नंबर कसा लागेल याची आपण दक्षता घ्यावी. व आमच्या चॅनलशी लिंक राहा. कुठलीही आपली अडचण असेल नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. आपल्याला 100% त्याचं निराकरण केलं जाईल. आपली जी शंका आहे ती दूर केली जाईल याची खात्री बाळगा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.